वाघ मराठी निबंध. निसर्गाच्या राजवाड्यातील अविवाद सम्राट, साक्षात शक्ती आणि सौंदर्याचे प्रतीक, अबाधित तेज आणि गंभीर गरिमा यांचा जिवंत मूर्तिमंत पुतळा म्हणजे वाघ हा माझा अत्यंत आवडता प्राणी आहे. जंगलाचा गर्द अंधारातून चमकणारे ते भेदक डोळे, शरीरावरच्या वैशिष्ट्यपूर्ण काळ्या पट्ट्या, लवचिक पण सुडक्याप्रमाणे बलवान शरीररचना आणि मौन गेलेल्या पावलांनी जमीन हादरवणारी चाल पाहिली की मन भीतीने थरतं येतं, पण तितक्यातच प्रमाणात आदरानेही नतमस्तक होतं. वाघ हा एकटा राहणारा क्षेत्रपायी स्वभावाचा प्राणी आहे. तो स्वतःच्या अस्तित्वाच्या, शौर्याच्या आणि सामर्थ्याच्या जाणीवेने जगतो. त्याची शिकार करण्याची पद्धत अप्रतिम आहे. अगदी सावधपणे पाठलाग करणे, अविश्वसनीय संयम बाळगणे आणि नंतर एका विजयी झेपेत मार्मिक टप्प्यावर हल्ला करणे. त्याचे गुरगुरणे किंवा गर्जना ऐकली की जंगलातील प्रत्येक प्राणी स्तब्ध होतो. तो केवळ हिंसक शिकारीच नाही तर जंगलाच्या परिसंस्थेचा अत्यंत महत्त्वाचा शिलेदार आहे. तो निर्बल आणि आजारी प्राण्यांची निवड करून त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो, ज्यामुळे जंगल निरोगी राहते. वाघ आपल्या भारतीय संस्कृतीत आणि लोकजीवनात शौर्य, सत्ता आणि राजत्वाचे प्रतीक म्हणून खोलवर रुजलेला आहे. तो दैवी दुर्गेचा वाहन आहे. अनेक राजघराण्यांनी आपले बलिदान आणि पराक्रम दाखवण्यासाठी वाघाचे चिन्ह वापरले आहे. त्याच्या या अलौकिक प्रतिमेमुळेच मराठी भाषेत अनेक म्हणी, वाक्यप्रचार आणि उक्ती रूढ झाल्या आहे. हा वाक्यप्रचार अत्यंत धोकादायक किंवा अशक्य प्रतीचे काम करण्याची धाडस दाखवण्यासाठी वापरतात. जंगलात जाऊन जिवंत वाघाला ठार करून त्याची कातडी आणणे हे काम प्राण्याच्या बाजीवरचे असते. एखाद्यावर तीव्र रागाने किंवा घृणेने पाहणे या अर्थाने ही म्हण वापरतात. वाघ जेव्हा शिकारीच्या नजरेने पाहतो तेव्हाचे ते भेदक आणि भयप्रद डोळे त्याचे प्रतीक आहे. राजचिन्हातील वाघ हे सत्ता, सामर्थ्य आणि राष्ट्रीय अभिमानाचे द्योतक मानले जाते. भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचे हे चिन्ह प्रसिद्ध आहे. हे म्हणणे म्हणजे कोणाला तरी अतिशय मोठ्या संकटात किंवा धोक्यात टाकणे. वाघासारख्या भयंकर प्राण्याला पाठीशी घातले की तो फटकन वळून हल्ला करील हे उघड आहे. एखादा माणूस अफाट ताकदीने, अथक परिश्रमाने आणि अतिशय वेगाने काम करतो हे दाखवण्यासाठी हे वापरतात. ही लोकयुक्ती सांगते की स्वतःच्या जागी घरी प्रत्येकजण बलवान असतो, वाघ असतो, पण परक्या जागी परदेशात त्याला कमीपणा जाणू शकतो. हत्तीसमोर वाघाचा पराभव होऊ शकतो. वाघ हा केवळ प्राणी नाही तर होकायंत्र आहे. साहस, धैर्य आणि निर्भयतेचे त्याच्या अस्तित्वाला आज नासलेल्या पर्यावरणामुळे धोका आहे. त्याचे संवर्धन केवळ एका प्रजातीचे रक्षण नाही तर आपल्या जंगलाच्या आरोग्याचे आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचेही रक्षण आहे. त्याचे निरीक्षण करताना जाणवणारा आदर आणि थरार ही भावना अवर्णनीय आहे. त्याच्या नजरेतील स्वाभिमान, त्यांच्या चालीतील राजेशाही आणि त्याच्या उपस्थितीतील अढळ विश्वास मला मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात. म्हणूनच जंगलाचा हा अधिराज साक्षात शक्तीचा अवतार म्हणजे आहे. तो आपल्या ग्रहांचा वैविध्यपूर्ण आणि विस्मयकारी जीवसृष्टीचा एक अमूल्य तेजस्वी तारा आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.